अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी बरेच ताई आणि दादा असे आहेत की ज्यांना सतत बाहेरची बाधा होत असते। आता बाहेरची बाधा कशी ओळखायची? बघा, बऱ्याच वेळा आपली इच्छा असते, मी हे समोरचं काम करणार, पूर्ण काम माझ्याकडनं घडणार, मी थोड्या वेळात करेल असं करून सगळा दिवस निघून जातो, पण ते काम पूर्ण होत नाही। सतत शरीर आळसावलेलं असतं, कुठलंच काम करण्यास आपलं मन प्रेरित होत नाही। एखादा आजार सुरू झाला तर तो आजार संपतच नाही। हा कधीतरी ताप येणं, सर्दी होणं ही वेगळी गोष्ट असते, पण आज ताप, उद्या सर्दी, परवा खोकला, त्याच्यानंतर दुसरा विकार, वर्षभर हे आजार पण सुरूच राहतं। बऱ्याच वेळा एखादा असा आजार असतो ज्याचे रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात, पण तो आजारच काही केल्या बरा होत नसतो। विनाकारण खर्च वाढत जातो, आजार वाढत जातो आणि त्याचं लक्षण काही समजत नाही। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बाधांमध्ये येतात। बघा, बऱ्याच वेळा सतत नजर लागली जाते। आता मी घरामध्ये छान बारसं केलं की घरामध्ये एक छान गाडी घेतली, घरात एखादं साहित्य घेतलं, तोपर्यंत सगळं छान आणि ठीक होतं, पण ती घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सगळे फासे उलटे फिरायला लागले। तुम्ही मोबाईलवरती स्टेटस जरी टाकत असाल तरी लक्षात ठेवा, आज स्टेटस टाकल्याने 2 दिवसात बघा काय घडतं। नजर ही सगळ्यात वाईट बाधा समजली जाते। जर एखाद्याची नजर लागली किंवा नजर बाधा आपल्यावरती झाली तर समजून जा, सगळं नष्ट होत जातं। ही बाधा, संकट, क्लेश, घरात विनाकारण सतत कलह होणं, एकमेकांशी अजिबात न पटणं, कुठलंच काम यशस्वी न होणं, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात अपयश येणं, ही सगळी लक्षणं जी आहेत ती बाधांची आहेत। बाहेरील बाधा, तांत्रिक बाधा, ज्याला जादूटोणा म्हणतो। आपल्यापैकी असंख्य लोकांना याची भीती वाटत असते। बऱ्याच वेळा अगदी थोडंसं काय झालं तरी आपल्या मनामध्ये एक वेळ असं येऊन जातं की मला कुणी काही केलंय का, माझ्यावरती कुणी काही केलं तर नाही, माझ्या पाठी कुणी काही जादूटोणा केला तर नाही। बघा, ही सगळी भीती नष्ट करण्यासाठी कुणी कितीही त्रास देत असेल, बाहेरील बाधा करत असेल किंवा बाहेरील बाधा तुम्हाला लावली असेल, तर त्या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठी, कायमची ही बाधा दूर करण्यासाठी, वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। अशा 3 वस्तू, या तिघांपैकी कुठलीही वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर बाहेरील बाधा कधीही तुमच्या पाठी येणार नाही। कुणी कितीही तुम्हाला बाधा लावण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीही उपयोग होणार नाही। कुणी कितीही तुमच्यावरती नजर लावली किंवा कितीही काही जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला, सगळं त्या व्यक्तीवरती उलटलं जाईल आणि या वस्तूंमुळे नेहमीच तुमचं संरक्षण होईल। हा उपाय तुम्ही तुमच्यासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, पतीसाठी, संपूर्ण तुमच्या घरासाठी तुम्ही करू शकता। आता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे रुईचं मूळ। बघा, सफेद रंगाची जी रुई असते, या सफेद रंगाच्या रुईवरती दैवी शक्तीचा वास असतो। ज्या गोष्टींवरती दैवी शक्तीचा वास असतो त्या गोष्टींना बाहेरील बाधा कधीच स्पर्श करत नाही। त्यामुळे आपल्याला शनिवारच्या दिवशी, कुठल्याही शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी, थोडासा पांढऱ्या रुईचा एक छोटासा तुकडा तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे। हा तुकडा, पांढऱ्या रुईचा तुकडा, तुम्हाला लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचा आहे। कुठल्याही हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे। हनुमानांच्या मंदिरात गेल्यानंतर ही रुई त्या कापडासकट तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे। आपली जी इच्छा असेल, जे संकट आलं असेल किंवा जी बाधा तुम्हाला सतत लागत आहे, जे असेल ते हनुमानांना सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर ती पांढरी रुई त्या कापडासकट आपल्या घरी आणायची आहे आणि तुम्हाला त्या शनिवारपासून अखंड स्वरूपाने ही पांढरी रुई आपल्या सोबत ठेवायची आहे। जोपर्यंत ही पांढरी रुई तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल, कुणी कितीही काही करण्याचा प्रयत्न केला काहीच होणार नाही। नेहमी तुमचं वाईट बाधांपासून, नजरबाधेपासून, सर्व वाईट शक्तींपासून संरक्षण होईल। ठीक आहे, ही पहिली गोष्ट। आता त्यानंतरची दुसरी वस्तू तुम्हाला मी आता सांगते ती बिबवा, जिला बिबोटा, बिबवी असेही म्हणतात। बघा, काळ्या रंगाचा एक छोटासा असा चिंचोक्यासारखा असतो, ज्याला शक्यतो बिबवाच असे म्हणतात, बिबा असेही म्हणतात। हा जंगलामध्येही भेटतो। जे लोक बघा गाठ्या बांगड्या ज्या महिला विकतात दारोदारी घेऊन, म्हणजे ज्यांचा बांगड्यांचा व्यवसाय असतो, आता आमच्याकडे तरी त्या बायकांकडे ते असतात, किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं
जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातही तुम्हाला सहज मिळून जातील, किंवा मग जिथे आयुर्वेदिक सामान मिळतं तिथेही तुम्हाला हा बिबवा मिळून जाईल। फक्त तुम्हाला 6 ते 7 बिबवे, एक बिबवा 1 ते 2 रुपयाला मिळतो। 6 ते 7 बिबवे फक्त तुम्हाला 10 रुपयामध्ये घेता येतील। हे 6 ते 7 बिबवे तुम्हाला घरी आणायचे आहेत कुठल्याही शनिवारच्या दिवशी। हा उपाय कुठल्याही शनिवारी तुम्ही करू शकता। जेवढे बिबवे तुम्ही आणलेले आहेत हे सगळे तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात बांधायचे। छोटे काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, सेपरेट 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 प्रत्येक बिबवा तुम्हाला काळ्या रंगाच्या फडक्यामध्ये बांधायचा आहे। आणि त्याच्यानंतर जेवढे आता पोटल्या तयार होतील ह्या तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन ही प्लेट देवघराच्या समोर ठेवायची आहे। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा आणि त्याच्यानंतर तिथे बसून कालभैरव अष्टकम, जे संकटमोचन, संकटांचा नाश करण्यासाठी, बाधा दूर करण्यासाठी जे सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं, हे कालभैरव स्तोत्रम जे आहे हे तुम्हाला 7 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर संपूर्ण शनिवारची रात्र, दिवसा संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय केलाय तिथून ते रात्रभर संपूर्ण शनिवार संपेपर्यंत हे बिबवे तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायचे आहेत। दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी रविवार आहे तर त्या रविवारच्या दिवशी तुम्हाला ही प्लेट तिथून उचलायची आहे। यातील एक बिबवा तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे, एक तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधू शकतात, एक तुमच्या मुलांसोबत ठेवू शकतात, एक तुम्ही तुमच्या पतीसोबत, जिथे जिथे तुम्हाला गरज वाटत आहे, जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता वाटत आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्ही हे जे बाकीचे बिबवे आहेत ते ठेवू शकता। याने नेहमीच तुमचं वाईट बाधांपासून संरक्षण होत राहील। तुम्ही कुठेही फिराल, प्रवासात कुठेही हा बिबवा सोबत ठेवायचा, कुठलंच भय वाटणार नाही, स्वप्न दोष होणार नाही, काहीच त्रास तुम्हाला होणार नाही। ठीक आहे। यानंतरची तिसरी जी गोष्ट म्हणजे तिसरी जी वस्तू आहे ही आहे एक काळा धागा। बघा, काळ्या रंगाचा धागा, लाल रंगाचा धागा, नवरंगी धागा, पंचरत्नी धागा, जे धागे असतात त्यापैकी तुम्हाला काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे। हा उपाय देखील कुठल्याही शनिवारी करायचा आहे, कारण बाधा नकारात्मकता संपवण्यासाठी जे उपाय करतो हे शनिवारच्या दिवशी जर केले तर ते लवकर लागू पडतात, कारण शनिवारचा दिवस हा नकारात्मकता संपवणारा दिवस आहे। म्हणून तुम्हाला काळा धागा शनिवारच्या दिवशी आपल्या घरी आणायचा आहे। हा धागा तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे। त्यानंतर हा धागा तुम्हाला घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर हा धागा हनुमानांच्या चरणांना लावायचा आहे। आता तिथे चरणांना लावल्यानंतर लक्षात ठेवा, हनुमानांची जे शेंदूर आहे हे थोडं तरी त्याला लागलं पाहिजे, अगदी थोडं तरी हनुमानांच्या चरणांचं शेंदूर त्याला लागलं की त्यानंतर लगेच ते तिथून काढायचं। हा धागा तुम्ही गळ्यात बांधू शकता, हातात बांधू शकता, दंडाला बांधू शकता, तुम्हाला पाहिजे तुम्ही कमरेलाही बांधू शकता। लक्षात ठेवा की आता शेंदूर कायम टिकणार किंवा कायम राहणार नाही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते धुतलं की ते निघून जाणार, पण तितक्यापुरती तरी तुम्हाला ते शेंदूर त्याला लावायचा आहे, कारण तो धागा आपल्याला जागृत करून स्वतः जवळ ठेवायचा आहे। जसा हा धागा तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल किंवा तुमच्या जवळ ठेवाल, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती वाटणार नाही, रोग व्याधीपासून तुमची मुक्तता होईल। एक हनुमानांचं जे कवच आहे ते नेहमी तुमच्या अवतीभोवती राहिल्यासारखं तुम्हाला वाटेल। सर्व बाधा नकारात्मकतापासून तुमची मुक्तता होईल आणि सगळं आयुष्यात छान होईल। खूप साधे सोपे सांगितलेले आहेत बघा उपाय, 3 आहेत, तिघांपैकी कुठलाही तुम्ही करू शकतात, कुठलीही वस्तू तुम्ही सोबत ठेवू शकतात। नेहमी जर असा काही त्रास होत असेल तर आवर्जून तिघांपैकी एक तरी गोष्ट नक्की ठेवा। आता मी तरी माझ्या सोबत नेहमी बिबवा ठेवते, रात्री झोपताना उशीखाली ही बिबवा असो, त्याचबरोबर पांढरी रुई जी आहे त्याचं मूळ सुद्धा मी नेहमी माझ्या सोबत ठेवते। श्री स्वामी समर्थ।